हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं एस्ट मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो। सध्या एक सनसनीत आणि गोड बातमी मी तुमच्या समोर घेऊन आलोय। आता या बातमीला गोड म्हणायचं की कडू याबाबत मी देखील संभ्रमात आहे। माझा देखील गोंधळ उडालेला आहे। सध्या काही दिवसांपासून एक गोष्ट तुफान व्हायरल होते, ती म्हणजे सन मराठीवरील लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मंजू ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि तशा कमेंट्स आणि पोस्ट देखील आपल्याला बघायला मिळतात। कोणी म्हणतंय की काही दिवसात ही मालिका ऑफ एअर होईल, तर कोणी म्हणतं लवकरच दुसरी मालिका या मालिकेची जागा घेणार आहे। पण यामध्ये नक्की काय सत्य आहे याबद्दल अजून सगळे संभ्रमात आहेत। खरं सांगायचं तर मी देखील गोंधळले, कारण सोशल मीडियावर खूप विरोधाभासी कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात। काही व्हिडिओजमध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलंय की हो, कॉन्स्टेबल मंजू ही मालिका लवकरच बंद होणार आहे, तर काही ठिकाणी अजून प्रेक्षक आश्वस्त करतायत की अजूनही मालिका पुढे मनोरंजन करणार आहे। या अफवांमुळे प्रेक्षकांच्या मनात एक गोंधळ निर्माण झालाय, कारण कॉन्स्टेबल मंजू ही मालिका केवळ एक मालिका नाहीये, तर ती एक भावना आहे जी प्रेक्षकांची जोडली गेली आहे। एक सामान्य स्त्रीची झुंज, पोलीस वर्दीतलं तिचं धैर्य, घर आणि काम या सगळ्यांमधला तोल सांभाळताना तिचा संघर्ष, हे सगळं लोकांना आपलंसं वाटतं। म्हणून ही मालिका त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाली आहे। त्यामुळे जेव्हा कोणी म्हणतं की ही मालिका बंद होतीये, त्यावेळेला वेदना मात्र होणारच। पण आता खरी गोष्ट काय आहे हे बघा। माझ्या माहितीप्रमाणे तरी अजून चॅनलकडून म्हणजे सन मराठीकडून कुठलीही अधिकृतरित्या माहिती आलेली नाही, अजूनही कुठली घोषणा झालेली नाही। त्यामुळे आता निश्चितपणे आपण काहीच सांगू शकत नाही। मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय, प्रेम मिळतंय आणि अशात मालिका बंद होणं सध्या तरी मला शक्य वाटत नाही। मात्र इंटरनेटवरच्या या अफवांमुळे सगळीकडेच गोंधळ वाढतोय आणि प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जात आहेत। बऱ्याच चाहत्यांनी कमेंट्स करून सांगितलंय की मंजू आमचं इन्स्पिरेशन आहे, ही मालिका आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहे, त्यामुळे ही मालिका बंद करू नका। ही मालिका फक्त स्क्रीनवर नाही तर लोकांच्या मनात जिवंत आहे। आता हे खरं आहे की अफवा पसरायला वेळ लागत नाही, पण त्या अफवेमुळे कितीतरी प्रेक्षकांच्या मन दुखावलं गेलंय, किती जणांची चिंता वाढली हे आपण बघतोय। त्यामुळे माझा प्रेक्षकांना हाच संदेश आहे की सध्या तरी अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत घोषणा येईपर्यंत शांत राहा आणि सध्या मालिका चालू आहे त्याचा आपण सगळे मिळून आनंद लुटूयात। मालिकेचं जे काही भवितव्य असेल ते वेळ ठरवेलच, पण आपण मात्र तिच्या पाठीशी उभं राहूया। मालिकेतील कलाकारांचं कौतुक करूयात, स्वागत करूयात आणि जोपर्यंत ती आपल्याला भेटीला येते तोपर्यंत तिचा मनसोक्त आनंद लुटूयात। आता एक विनंती, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। नमस्कार।